आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गोड आठवण भेट बहाल केली जात आहे। CIFF चे इन्स्पेक्टर सारिकाताई पाटील मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी विनंती करत आहे। आमच्या स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या नृत्यांगना रुपाली यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चांगल्यासाठी चांगलंच आणि वाईटासाठी वाईट हा ध्यास जपणाऱ्या आपल्या पोलीस महिलेचा पोलीस भगिनीचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। तदनंतर आदरणीय श्री भद्रे डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील। मी विनंती करत आहे आदरणीय श्री देवेंद्रजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय श्री डॉक्टर भद्रे यांचा या ठिकाणी सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केला जात आहे। उरणपंच असोसिएशनचे सन्माननीय पंच ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करते आदरणीय श्री गणेशजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान करण्यासाठी यायचं आहे। आदरणीय श्री गणेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ठाकूर साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जात आहे। प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गोड आठवण भेट या ठिकाणी दिली जात आहे। मित्र, माणसाची खूप मोठं स्वप्न असतात। स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस प्रत्येक वेळी ध्येयाचा पाठलाग करतो, परंतु स्वप्न ही जागेपणी पाहावी लागतात आणि ती जागेपणी पाहिल्यानंतरच आपले स्वप्नपूर्ती ध्येयपूर्ती होत असते। स्वप्नपूर्ती करण्यासाठी कुठल्याही वयाची मर्यादा कुठेही लिहून ठेवली नाही, परंतु आपल्या उरणच्या एका कन्येनं वयाच्या 5 वर्षामध्येच कळसुबाईचं शिखर चढून आपलं उरणचं आणि रायगड जिल्ह्याचं नाव लौकिक केलेलं आहे। अशा या उरणच्या कन्येला या ठिकाणी स्टेप आर्ट गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे। मी विनंती करतोय कुमारी हर्षिताईला की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। जोरदार टाळ्याने आपण आपल्या गोड बाहुलीचं या ठिकाणी स्वागत करूया। त्यांचे आई वडील देखील त्यांच्या समवेत आहेत। चेहऱ्यावरची निरागसता आहे। आपण कुठलं ध्येय पूर्ण केलंय ते देखील तिला कदाचित ठाऊक नसावं, परंतु 5 वर्षामध्ये कळसुबाईचं शिखर जोरदार टाळ्याने आपण या कन्येचं स्वागत करायचं आहे। आज कळसुबाईचं शिखर या ठिकाणी सर केलेलं आहे, परंतु जगातील सर्व शिखर या कन्येनं या ठिकाणी सर करावीत या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातील। मी विनंती करत आहे कुमार मॅडम यांना तसेच आदरणीय श्री भद्रे डॉक्टर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या कन्येला स्टेप आर्ट गौरव पुरस्कार बहाल करायचा आहे। आपल्या टाळ्यांचा आवाज जरा कमी झाला, कारण तुमच्या टाळ्या तिला भविष्यामध्ये निश्चितपणे प्रोत्साहन देतील। तदनंतर असा एक कलावंत ज्या कलावंतानं आपल्या वाणीनं आपल्या गाण्यातनं प्रत्येक रसिक प्रेक्षकावर मोहर उमटवली आणि अधिराज्य गाजवलं, असा अलिबागचा सुपुत्र अर्थातच रोहित पाटील यांना देखील विनंती आहे की आपण सन्माननीय व्यासपीठावर यायचं आहे। माझ्या राजाचं नाव गाजतोय जे गाणं आलं आणि ते गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं गेलं। अंगावर काटा आणि शहारे उमटवणारे ते गीत आज पुन्हा एकदा या मंचकावर साकार केलं जाईल। आवाज असेल रोहित पाटील यांचं। जो भावनिक मुद्दा होता रामदास बोटीचा, तो आपल्या गाण्यातून संबंध महाराष्ट्रभर पोहोचवला। असे रोहित पाटील या ठिकाणी मंचकावर आलेले आहेत। आदरणीय श्री दिनेशजी पाटील तसेच आदरणीय श्री निलेशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मान दिला जाईल। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं रोहित पाटील यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, कारण त्यांचं गीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे।
आजच्या या कार्यक्रमाच्या एक माणसाला देवाने एक कला दिलेली आहे. जर निश्चितपणे आपल्या कलेवर जर प्रेम असलं तर माणूस त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये भरारी घेऊ शकतो. आज अशीच एक कला या मंचकावर साकारली गेली. अर्थातच आमचे प्रियाल पाटील आणि यतीश भेंडे ज्यानं या ठिकाणी ड्रॉइंग साकारलेलं आहे. आपली संस्कृती या ठिकाणी या मंचकाच्या स्टेजवर आकारलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं फार गरजेचं आहे. मी विनंती करत आहे रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय श्री चंद्रकांत दादा घरत यांना की आपण सन्माननीय व्यासपीठावर येऊन यतीश भिंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्याने आपण या कलेला दाद द्यायची आहे. हुबेहूब आपली परंपरा संस्कृती या ठिकाणी दाखवली. आपल्या उरण तालुक्याचं नाव या ठिकाणी आपल्या आदरणीय श्री अजित आत्माराम पाटील यांना देखील विनंती आहे की आपण मंचकावर यायचं आहे. मंचकावर साकारलेली ती घारापूरची खेळणी आणि आपल्या आगरी कोळी कराडी समाजाची संस्कृती आज त्याचं उत्तम दर्शन या चित्रकारानं त्याच्या हातातून साकारलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय आदरणीय श्री यतीश भिंडे की आपण सन्माननीय व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय श्री चंद्रकांतजी घरत साहेब यांना विनंती असेल की आपण यतीश भिंडे याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या असाव्यात कारण आज हे मंचक जे साकारलं गेलंय आणि ही कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या परंपरेला संस्कृतीला साजेसे असं चित्र या मंचकावर आकारलेलं आहे. त्यांच्या समवेत प्रियाजी पाटील हे देखील उपते, परंतु प्रियाजी पाटील यांचा सन्मान आपण उद्या या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर कुठल्याही कार्यक्रमाला या विलंब न लावता आपण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी विनंती करत आहे की मंचकाला या ठिकाणी ओवाळणी करायची आहे. श्रीफल वाढवून आजच्या कार्यक्रमाला शुभ संकेत द्यायचे आहेत. आदरणीय श्री चंद्रकांतजी घरत साहेब आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आपल्या एकमेव राजामुळेच एकदा जोरदार राजांचा जय जयकार घेऊन मी गाणं आपल्या समोर सादर करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकदा जोरदार जोरदार करायला सगळ्यांनी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थोडा रिवर्ब कमी कर दादा. माझा आवाज सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हो 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 रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजा
देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. पुन्हा एकदा मी पप्पू दादाला धन्यवाद देतो आणि आपल्या उरणचा महोत्सव मध्ये मला एक गाणं गाण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याची आणि त्याच्या टीमची दिलगिरी व्यक्त करतो. माझा आवाज बसलेला आहे आणि मी ह्या आवाजामध्ये आपल्यासमोर गाणं गायलंय ते तुम्ही गोड म्हणून घेतलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या अलिबागच्या सुपुत्रासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांची ललकारी असावी. नमन पांडे, चाहत मोकल, प्रिया नासकर, गौरव मालजी, पूर्वी मास्टर, हर्ष रावल, गार्गी शिर्के, चेरी राठोड, वेदा यादव, प्रशांत राठे. आपण तयारीत राहायचं याच्यानंतर. महाराष्ट्राची लाडकी लावणी
अर्थातच जिज्ञासा पाटील या ठिकाणी सादर केलेली. आवडलं असेल तर जिज्ञासासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही विलंब नसेल, कारण आमचे कलावंत आपल्या अकॅडमीशी जोडलेले आहेत. तेव्हा कुठलाही विलंब न करता तुमच्या सगळ्यांची जीवाभावाची एखाद्या मंचकावरतीनं जावं आणि मंचकाला हादरून सोडावं अशी तुमची आमची अर्थातच प्रियानी पाटील या ठिकाणी घेऊन येत आहेत. महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या परंपरेतील आणखी एक नृत्याविष्कार, काठीनं घोंगडं. जे स्पर्धक असतील त्यांनी तयारीत राहायचं आहे. शिरप शिरप है काठीनं घोंगड अव काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्राला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्राला येऊ द्या की. साराय माझ्यावर घर दुपार झाली गावात पोट महावर सोडून मी नागर येतोय सवा गटकावर वैरण बैलांवर हत्याची सूर सुंदर आली घेऊन बागर यश चलती अंतर माय भास्याची चरचर आव माय भास्याची चरचर अव खाताना भाकर खाऊया. अरे ये शिरप्या अरे ल्याखा अरे शिदोरी सोडा ना कांदा फोड की घ्या अहो कांदा घ्या कांदा कांदा न भाकर अरे ये अरे ये केवढा मोठा कांदा ये अरे ये येडवा मूळ हे की कांदा घेतलं की कांदा न भाकर अहो कांदा न भाकर खाऊ द्या की र आम्हाला बी जत्राला येऊ द्या की. सामील करून मी काही अडवांगड आहे का. अब तुमच्या वाणी काना डोळ घसा आहे की मला काय की मला तुमच्या सामील करून आता तुमच्यात सामील होऊ द्या की रहा मला बी जत्राला येऊ द्या. या बाद जोरदार टाळ्या. प्रियानी पाटील सबंध महाराष्ट्राला कांद्यानं रडवलं, परंतु आमचा हा कलावंत कांदा घेऊन या ठिकाणी आलेला आहे. आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या कलावंतानं अनेक व्यासपीठावर तिची कला दाखवली. या गाण्याच्या गीतानं आपल्या तालुक्यातील पप्पन पाटील
मुबारक बेटी हुई। Breaking news coming in. A 16-year-old girl from Hyderabad has alleged that she was gang raped by 4 men. We want justice! We want justice! We want justice! कुठला रस्ता कुठली वळण कसला हा अंधार कसल्या भिंती कसलं घरट कसला हा संसार कापला वारावे भान सारका घाली थैमान सगळ्यांच्या या वाटावरती दैवाचे विमान बंद आता जेव्हा असला मी या जगात नाहीये, पण आता मला एकच प्रश्न विचारायचा आहे. त्या काकांकडून मी चॉकलेट घेतलं म्हणून त्यांनी हे केलं ना माझ्यासोबत. आई, तू का नाही दिलंस ग मला ते चॉकलेट? क्या बात. आवड असेल तर निश्चित टाळ्या झाल्या पाहिजेत.
ती दरबळे पळून पाहते हसून लाजते हृदय आज होई का खुळे हारिका 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 गुलजार मदन मंजिरी सुरत साजिरी मोराचा डौल दातात दाबुनी ओठ नजर ही थेट फेकत जाळ रती जणू मदनाची उभी जशी वीज उमटावी नभी मनातल्या कैन्यातील छबी लख लख मी चांदणी आली नकली नारकल शेजार झाडीच्या तोंडात मस्तीचे झोपाळे खाणीचं बेजार मस्तीची कल्याणी तुला कसा घसावरू किती मियावरू भरल्या जाणीला नाजूक कमरेवरी न झुम झुम करी चांदीचा चल्ला हात छेडू नका नकावन नजर राखून आड वाटेला नन धरू नका ना हातात हा हात दाबून उमर माझी सोळा गोऱ्या गोऱ्या खांद्यावरचा तीळ जीवाला छळतो ग धडधडणारे काळीज पाहून एकच डोका सुतो ग गोऱ्या गोऱ्या खांद्यावरचा तीळ जीवाला छळतो ग धडधडणारे काळीज पाहून एकच डोका सुतो ग आलय तुफान वाऱ्याच्या वेगानं इश्काचं मैदान उन्हाचं विरुद्ध घालत प्रेमाने क्या बात मी रूपवंत देखणी म्हणती कसं आहे जीवनाच्या कारकिर्दीची सुरुवात करायची असेल तर माणसाला सुरुवात करावीच लागते आणि म्हणून प्रांजल या ठिकाणी तुझ्या नृत्य कलेला सुरुवात करत आहे. तुमच्या टाळ्यांच्या माध्यमातून तिला शुभेच्छा मिळणं फार गरजेचं आहे. सर उभे राहा पुढे सर थोडे उभे राहा समोर
टाळ्या झाल्या पाहिजेत. ओळख पटली असेल तर आणखी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आला रे आला सिंबा आला मचिंगा मचिंगा ढोल अभी बजिंगा दिन दिन दाप देखो आज राजा मचिंगा मचिंगा आज राजा मचिंगा 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 ढोल अभी बजिंगा दिन दिन दाप देखो आज राजा मचिंगा आया तेरा आया राजा नाच मेरे साथ आजा भूल के तू बाजू वाली खिड़की लेने आया लेने आया लेने आया लेने आया सिंबा तेरी फिरकी लेने आया सिंबा तेरी फिरकी मेलोडी मेलोडी माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा फिरून गेला. म्या तरी काय करू माझे बहीण, म्या भित्रा नाही गे पण आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. होणारा गोत्याला जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझ्याही माणसाची घर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा निसर्गाचा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. सोबती रे तू तुझाच तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाले देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नव्हे. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारात वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा तेला घालून पैसे मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही देत. फाटक्या जोडीचे देऊ नको ते रोजची नवी निराश. सपन गाठीला धरत तिला कशी सुटावी आश. अवसेची राह
ना कसायला ऐकू नको. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको. अतिशय सुंदर. उधर भी सितम हो गया, तालियां बजा दो भाई, शेर खत्म हो गया. क्या बात है. तो मैं आ रहा हूँ, दिल थाम कर रखिए. डीजे गाना तो बजा दे. डीजे वाले जरा गाना तो बजाइए. जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया डॉक्टर गुलाटी कपिल शर्मा शो. टाळ्या झाल्या पाहिजे. हो गया. आज ही पूरा पेमेंट चाहिए इनको. कट्टाप्पा को, कट्टाप्पा एक टप्पा, और ये चल रहा फिर रहा उत्तप्पा. कैसा है ये बाल आपके खड़े, नेटवर्क नहीं मिलता है क्या आपको? दुबला पतला आदमी, कुछ खाया कर. करवा चौथ का व्रत रखा है क्या? बॉडी दिखा रहा है मुझे. और कैसा है फोटोग्राफर? समझ नहीं आ रहा कि कैमरे को आपने पकड़ा है कि कैमरे ने आपको पकड़ा है. गरीबों का मिथुन चक्रवर्ती. ये देखो गरीबों का शक्ति कपूर. कैसा है नाना पाटेकर? गरीबों का नाना पाटेकर. अच्छा हो, ठीक हो. अच्छा, मेरा इंट्रोडक्शन बनता है. माय सर डॉक्टर गुलाटी, यूएसए. यूएसए? यूएसए मतलब उधर से आया. अच्छा. और आप लोग के लिए गुड न्यूज लाया. पूछो क्या? मेरे क्लिनिक में ऑफर चल रहा है. किडनी साथ में लाइए, पत्थर हम आपको डाल के देंगे. सर्दी साथ में लाइए, निमोनिया फ्री पाइए. और ऑपरेशन थिएटर में फिल्म बिल्कुल फ्री दिखाते हैं पॉपकॉर्न के साथ में. ये देखो गरीबों गोविंदा. गोविंदा इकडे ये की, घाबरू नको. ये की किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए. ये चलकर आ रहा है कि डरा रहा है मेरे को? नाम क्या है आपका? विकी. विकी, यू आर नॉट सिकी. हे कुकू तुझा आहे का? असं वाटतं कुकूने तुला ठेवून घेतलाय. कुकूवाला माणूस. ओके, तो कुछ लोगों से यार नीचे आना, ऐसा ऊपर ही खड़ा रहेगा. ये लगता है अगले साल इलेक्शन में खड़ा रहने वाला है. ये जैकेट वैकेट पहन के है. बस राजनीति में नहीं जाने का है. बोलना नहीं किसी को, कोई सुन लेगा ना, लेगा भी नहीं तुझे. बराबर है. सुना, दाढ़ी का बाल देना उसको, तो वो तावीज बना के पहनेगा गरीब आदमी. गरीबों का भालू. सर मेरा कुछ सवाल जवाब है, किसको पूछो बताओ मुझे आप. किसका जवाब? सवाल पूछिए जनाब से. जनाब आए हैं काफी दूर से. लगता है इनके कान में, कानपुर में हड़ताल है. यस. मैं ए बोल रहा तो ये 1 2 3 4 बोल रहा है. गरीबों का धनुष. वाई दिस कोलावरी कोलावरी डी. तो है सलमान खान सिटिंग इन फ्रंट ऑफ में. सलमान खान, मैं दिल में आता हूँ समझ में नहीं. आपका नाम क्या है? किरण. 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 ये बाजू में कौन बैठी है? हेलो दीदी, कैसी है? बेटी है? तो बहन लग रही है. खड़े होंगे जरा भाई साहब प्लीज. आई लव यू. आप बहुत क्यूट लग रहे हैं. मेरी दीदी कहाँ पर बैठी है? आई नहीं है. कभी ये आदमी इतना प्रोग्राम एंजॉय कर रहा है, वरना मुझे बताओ अपनी बीवी के साथ में बैठ के कौन प्रोग्राम एंजॉय करता है? सही करे. गाँव से लेकर इस इंसान को, यही वह इंसान. सर ये बॉडी आपकी है? डेफिनेटली मेरी. इंग्लिश टॉकिंग. आई लव यू, आई लव इंग्लिश. शाम को 7 बजे के बाद में इंग्लिश.
आई विल बी ऑलवेज. अच्छा कंपनी पहले देगा आने का टाइम में चखना लेके आना फिर ठीक है फिर बॉटल यार ना. हाँ ठीक है चलो नहीं पप्पू है ना पप्पू पास हो गया अच्छा सर मेरा सवाल है आपसे पकड़ना आप क्या वो बच्चा बचपन में खो जाता नहीं क्या व्हाट्सएप पे वो मैसेज आता है कि ये बच्चा जहाँ कर भी मिलेगा इसको पकड़ के लेकर वो बच्चा है क्या ये बच्चे को मुझ भी आया है सो सर मेरा सवाल आपसे ये है मुझे बताइए 2 और 2 10 कैसे होते हैं आप ही बताइए. गलती से अच्छा लगा जोक आपको 100 रुपए दो ना इन्हें इनसे बात करती है ब्यूटीफुल लेडी सिटिंग इन फ्रंट ऑफ मी तुमचं नाव काय सुनंदा सुनंदा माय सेल्फ देवानंद ताई एकटीच आली या सोबत कोण नाही आला ती चालेल ताई माझा एक प्रश्न आहे 2 मित्र होते एकाचं नाव आहे सांगू एकाचं नाव आहे नको सांगू आता मला सांग सांगूचा कोण मित्र होता नको सांग नहीं संगत जा अच्छा और कुछ वहां पर गया शाहरुख खान शाहरुख खान कैसा है ठीक है. आपका नाम क्या है वैसे पाटिल. दिनेश पाटिल 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 तभी बोलो खड़ा रह के इनको क्यों देख रहा कब से सर पाटिल सर आई वांट टू आस्क यू वन सिंपल क्वेश्चन मला सांगा जो गाय और बिल्ली होती है दोनों बहनें होती है बताओ कैसे नहीं मालूम. नहीं मालूम आपको पता है नहीं अपने को भी नहीं मैं आपकी बात कर रहा अपने अपने तो अपने होते हैं सो किससे पूछा जो आपको क्या लगता है किसको पूछूं मैं यहाँ पर ये देखो ताई लाजली बघा मुलगी शिकली प्रगती झाली ताई एक सिंपल ताई ताई ते उत्तर दे ना ताई उत्तर दे तो लॉलीपॉप मागेल तुझ्याकडे पण ताई माझा प्रश्न है गाय और जो बिल्ली होती है दोनों बहन है पूछो कैसे कैसे पूछो कैसे गाय हमारी माता है बिल्ली हमारी मौसी है तो दोनों बहन हो गए ना आवडलं तुला पर्स मध्ये किती है नहीं है मी पण सेम पिंच और किससे हाँ बोल अदनान सामी चलता फिरता पानी पूरी कहीं का ये बाजू में मसाला पूरी बैठा है अच्छा वो जजेस लोग से बात करते हैं कि आप लोगों को कुरकुर खत्म हो गया तो करो चालू करो क्या नाम है उनका जेडी नाम शुरू से पहले खत्म हो गया जेडी किससे बात करना है एंकर जी आइए जजेस से. जज कहाँ पर है मुझे नजर तो नहीं आ रहा है ये दोनों जज हैं ये जज है वो किधर है वो आदमी बोलता नहीं क्या केस नंबर 420 हाजिर हो किधर है वो बाहर है तुम जज लोग हैं तुम्हारे पास वो कोट नहीं है काला वाला कोट वो जज होता है आपका नाम क्या है रोहन रोनानी कबीर आणि हन त्याला तो रड आणि हन त्याला रोहन तुझं नाव काय अक्षय. अक्षय कुमार है तू इसके नाम पे त्योहार भी है अक्षय तृतीय आपका नाम वैसे बहुत ही क्यूट है अक्षय सर आई वांट टू आस्क यू वन सिंपल क्वेश्चन आपकी पढ़ाई कब कहाँ तक हुई है 10वीं हुई है मेरे दोपहर को 2 बजे तक हुई है सवेरे घर वाले छोड़कर जाते थे दोपहर को 2 बजे स्कूल वाले घर छोड़कर जाते थे तो मेरा सवाल आपसे ये है 80 + 90 कितने होते हैं 80 + 90. आपका सीआईडी की ऐसे पर प्रदुमन है क्या डबल बार रिपीट कर दया कुछ तो गड़बड़ है 80 + 90 कितने होते हैं ये देखो शिमला से आया हुआ शिमला मिर्ची तेरा बस मुझे जीने ना दे तेरा बस मुझे कोई नहीं सर बैठ जाइए वैसे भी आप मुझे खतरनाक दिख रहे हैं नवाजुद्दीन सिद्दीकी. हाँ बोलना कितना होता है 80 + 90 170. 170 आपने 10th में कॉपी करके पास हुआ है तो क्या हंस रहा है खिलजी जवाब दो 80 + 90 कितने होते हैं नहीं मालूम इसमें शक्ति कपूर आओ ढक चिक
कितना होता है 80 प्लस 90? 170 जो काजू खाया बाहर निकाल। अच्छा चकली खा रहा है तू। आप बताइए, जुओं के लिए रास्ता बहुत अच्छा किया है। कितना होता है 80 प्लस 90 कितना होता है? 170। आप भी यही बोलोगे? उसको क्या देख रहा है, इधर बात करना है। ये देखो दाढ़ी, आई लव यू बोकोड़ वाला दाढ़ी, बोकोड़ दाढ़ी। खड़े हो जाओ 2 मिनट के लिए सर, आप खड़े रहो, कहीं पर भी खड़े रहो, गौर से देखो इस इंसान को, आगे दिखाओ। ये वेस्टर्न लाइन, ये हार्बर लाइन, ये सेंट्रल लाइन। सर कितना होता है 80 प्लस 90? लाइट लगा रहा है साउथ अफ्रीका कहीं का। लव यू। अच्छा सही जवाब है 80 प्लस 90 100 होते। पूछो कैसे, पूछो कैसे? आप नहीं पूछोगे कादर खान, पूछो ना कैसे, कैसे बोलो कैसे? मालूम नहीं है? कैसे बोलो कैसे? अक्कड़ बक्कड़ बम्बई बो 80 90 पूरे 100 हो गया ना? 100 निकलना 100। ओके तो और किससे बात कर रहा है बताओ? पप्पू सर किधर है? नील कहाँ पर है? ये नागपुर ऑरेंज यहाँ पर बैठा है। ये नागपुर ऑरेंज देखा, ऑरेंज ऑरेंज खड़े हो गया। हाँ आपका नाम क्या है? ऋषिकेश बेंडे। जीएसटी भरते नहीं हो क्या? तो लंबा चौड़ा नाम रख लीजिए, ऋषिकेश बेंडे जी। ऋषिकेश जाओ ना, उलन में क्या करता है? आए ये आपकी मुझे असली है नकली? इसकी भी नकली है। बोलना नहीं किसी को, पेमेंट अब तक लिया नहीं है मैंने। अच्छा किससे बात करना? स्वप्निल कौन है यहाँ पर? स्वप्निल हाजिर हो। हाँ मेरा सवाल था आपसे, बोलो। ऐसे मत बोलो, मेरे को प्यार हो जाएगा। कैसे तो बात कर रहे हो? थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है। घर जाना है मुझे उरन से वापस। बराबर। तो मेरा सवाल आपसे ये है कि ज्यादा वड़ा पाव खाने से क्या होता है? एसिडिटी। वो तो देख के लग ही रहा है इसको। पीछे जो लोग बैठे हैं जिसको गैस का प्रॉब्लम है साइड हो जाओ, इसको एसिडिटी का प्रॉब्लम है। किसको है? इकडे काय बघते का? इकडे नहीं है। आलिया भट्ट, डोंट टेल मी। हाथ हाथ। आपका नाम क्या है? भक्ति। मेरा नाम है शक्ति, क्योंकि भक्ति में शक्ति होती है। ज्यादा वड़ा पाव खाने से क्या होता है? नहीं पता। तो खाती है? नहीं। मैं भी नहीं खाता। सेम थिंग है। आई शपथ, मला सांग आईलाच मध्ये का आणते? पप्पाला पण आणा। पप्पा शपथ, शेजारी शपथ, नवरा शपथ। नवीन शपथ काढूया आपण। तुमचं नाव काय ताई? विजया, विजया तायडे। विजया तायडे, ओके। पण हे नाईट आहे। ताई पण नाही तुमच्याकडे, डे पण बोलतो ताई डे। वा आज जाताना देऊन जा, नाहीतर घरी येणार ते। सर माझा सिंपल ताई, माझा प्रश्न आहे, जास्त वडापाव खाल्ल्याने काय होतं? तुला होत असेल गॅस। तिचं नाव काय? तुमचं नाव काय? ते 4 तुम्हाला 1 मिनिट थांबा। तुम्हाला बरोबर माहिती 4 वडापाव खाते। 1 मिनिट थांबा। तुम्ही किती खाता? तुम्ही एकच खाता? अच्छा हे बघा। हा अच्छा वाव, नारी शक्ति जिंदाबाद। अच्छा सेम एज यूर ब्यूटीफुल। कुछ बोलना अच्छा लग रहा, बोलना। अच्छा मैं बताओ, ज्यादा वड़ा पाव खाने से क्या होता है? पूछो क्या होता है? पूछो क्या होता है? ज्यादा वड़ा पाव खाने से वड़ा पाव खत्म हो जाता है। अरे अच्छे ठीक है। अच्छा मैं चाहता हूँ जरा पप्पू जी के लिए जरा जोरदार तालियां हो जाए, बिकॉज ऑफ हिम आई एम हियर। पप्पू सर खड़े हो जाइए। वो ऑलरेडी खड़े ही है, क्या खड़े हो गए? और तालियां होती है इनके लिए, जरा जोरदार तालियां हो जाए। याग वाले होमवर्क नहीं किए क्या? तालियां बजा लो। पप्पू सर और मुझे किससे बात करना है यहाँ पर? नाम बताओ। ये नवीन नाम है, कौन है? ये देखो ब्यूटीफुल लड़की मुझे हरा सिग्नल दे रही है। आपका नाम क्या है? मुकरी। मुकरी, तो हर बात से मुकरी। मैं कभी भी तेरे से बात करता हूँ मुकरी। अच्छा आपसे एक सवाल है मेरा, मुझे बताइए कि आपको एक मैं बात बताऊंगा, आप यकीन नहीं करोगे। पूछो क्या?
क्या? जब यकीन ही नहीं कर तो क्या बताओ आपको? आपके हस्बैंड आए हैं? नहीं, कहाँ पर है? घर पे। सेम पिंच बोलो इनको। इनकी वाइफ घर पे है, इनके हस्बैंड घर पे है। नाम क्या है आपकी वाइफ का? स्मिता. स्मिता. स्मिता ताई, तुझा पाटील हरवलाय बघ. स्मिता पाटील. अच्छा ये मनी मन में गाना गा रहा आदमी. मैं यहाँ तो वहाँ. हाँ? मुझे पता नहीं था. घर पे जाना ना बर्तन घासने वापस. ताई ह्यांना दिवाळीचं बक्षीस दिलं नाहीये का अजून? एवढं लांब लांब बसले. अच्छा हाँ. मुकरी मुकरी जी आपसे बात करने का मन कर रहा है. अच्छा लग रहा है आपसे बात करने के लिए. पेमेंट बढ़ा दो पप्पू से. किधर गया? हाँ इधर है. अच्छा ये बेटा गोविंदा, मुझे पता है तो देश का फ्यूचर है, मेरा प्रेजेंट क्यों खराब कर रहा है? रुकना. सर दीदी मेरा सवाल आपसे ये है कि ऐसी कौन सी चीज है जो फ्रिज में रखने के बावजूद गर्म रहती है? तेरे घर में है, तेरे को बड़ा पता है रे. कुछ लगता है क्या उनका पड़ोसी है क्या? कौन है ये? मम्मी पापा किधर बैठे बैठे तेरा? ताई हा रोमिंग मध्ये फिरतो बघ कसा. पबजी खेळतो का तू? पबजी खेळतो? मला माहिती खेळतो तू पबजी. खेळतो ना ताई पबजी खेळतो ना तो? नहीं तू बस तू तो लूडो खेलती है, मला माहिती है. अच्छा सवाल है आपसे दीदी, दोबारा पूछूंगा मैं आपसे. हाँ मेरा सवाल यह है कि जिंदगी में अगर आपको कुछ प्रॉब्लम हो तो किसके पास जाओगे? हाँ आप आ सकते हैं. आई डोंट नो, मैं उसकी बात कर रहा हूँ. आप पुलिस है ना? पुलिस है ना? मुझे डर नहीं लगता. मैं तो गिरफ्तार होने को तैयार हूँ. कर ले गिरफ्तार कर ले मुझे. कोई जमानत नहीं देगा मेरा. गिरफ्तार कर ले. प्रोग्राम की बात कर रही है. अच्छा बोलिए. इतनी प्यारी पुलिस रहेगी ना कोई भी क्रिमिनल करना गिरफ्तार. सिग्नल तोड़ना करके. अच्छा बताइए, सवाल पूछा है मैंने आपको. आप ही के पास आएंगे और कहाँ जाएंगे? जिंदगी में कभी प्रॉब्लम आए तो मेरे पास मत आना. पूछो क्यों? क्यों? आपको किसान के पास जाना चाहिए. पूछो क्यों? फांसी लगाने को? नहीं किसान के पास हल होता है. कुछ भी प्रॉब्लम होगा तो किसान के पास जाओ. किसके पास जाओगे? किसान के पास. उनके पास हल है. ए, ये तो फ्रेंड्स बैठे बहुत इंटेलिजेंट है. आप इनसे भी गुफ्तगू कर सकते हो. बहुत ज्यादा होशियार है ये लोग. ये आप कंप्लेन कर रहे कि तारीफ कर रहे हैं? तारीफ कर रही हूँ. ये कंप्लेन गर्ल है. कैसे दोबारा करो. अच्छा लगा करके दिखाओ. ये संदेल की बहन है. तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ. मुकरी कहेगी. सर दीदी जैसे इन्होंने कहा कि आप बहुत ही इंटेलिजेंट है, तो मेरा सवाल आपसे ये है. एक गंजा था. हाँ हाँ रिस्पेक्ट. यस इनको बोलना ना 1000 रुपए देने के लिए. आपका हस्बैंड आया है? अच्छा तभी तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ है. सो माइक में बोल दो ना, सब हस्बैंड सुनेंगे. बोलो. ए स्मिता ताई हे ऐकून घ्या काय बोलतो बघ. हे काय बोला. हम हस्बैंड को घर पर रखते हैं और वाइफ को पुण्य का. अच्छा हस्बैंड से बर्तन बर्तन घसा देंगे हम घर में है. हम लोग नारी शक्ति जिंदाबाद. अच्छा आपसे सवाल था. एक गंजा था, उसके सर पे 2 बाल थे. माइक चालू नहीं है? हमारा बजट दादा, ये माइक चालू है. एक गंजे के सर पे 2 बाल थे. दोनों बालों में प्यार हुआ. शादी करना चाहते थे लेकिन शादी नहीं हुई. बताओ क्यों? कौन से क्या क्लेवर इंटेलिजेंट जवाब में दे रही है. सब बाल आपके पास आ गए. ये बालों की बात नहीं करना. बालों में जुए हैं पहला बता रहा. छोड़ दूंगा आपके भाई. ये ले तुला पाहिजे थोड़ा. नहीं पाहिजे. That's my personal problem. तो एक्चुअली दोनों का अफेयर चाले. कुछ मत बोलो. हाँ अच्छा आप जवाब दीजिए. एक गंजे के सर पे 2 बाल है. दोनों बालों में प्यार हुआ. शादी नहीं कर पाया. बताओ क्यों? बाल खुले छोटे हैं. गंजे के सर पे 2 बाल है. कौन से बाल खुले छोड़ेगा गंजा? अच्छा मैं बताओ शादी क्यों नहीं हो पाया? बताओ. पूछो क्यों नहीं हो पाया? पूछो. क्योंकि भारत में बाल विवाह गैर कानूनी है. अच्छा लगा तो एक बार जरा जोरदार तालियां बनती है. और आप जैसे प्यारे दोस्तों के लिए कुछ कहना चाहता अपने अंदाज में अर्ज किया है. वाला कि दिल ना मिलते तो मुलाकात अधूरी होती. दाल बात है. दिल ना मिलते तो मुलाकात
मुलाकात अधूरी होती, बातें तो होती मगर शायद अधूरी होती। शुक्रिया आप सबका, आप कहने से रौनक बढ़ी, वरना ये महफिल आज भी अधूरी होती। कैसी है ये? आपका बाल कहीं वो विरार जा रहा है। आपका नाम क्या है? रिया कोली। रिया, मैंने अभी भी ठंडा पानी पिया। ओके, सो एंजॉय द प्रोग्राम। अच्छा, जो लोग यहाँ पर डांस कर रहे हैं, इन्होंने इस कंपटीशन के लिए बहुत ज्यादा मेहनत किया, रात दिन एक कर दिया है। तो अगर आप तालियां बजाओगे तो उनको आशीर्वाद मिलेगा, जरा मोटिवेशन मिलेगा। तो प्लीज मेक सम नॉइज फॉर दैट। पाटिल, तुझ्या पाठीवर तिल मला माहिती है। रुक जा बेटा, जा नहीं रहा कट्टा पर रुक। ये पता नहीं इसको समझ नहीं आता, को जेबरा है कहीं का, आधा येलो आधा ब्लैक। अब खुद का चेहरा देखो, डार्क चॉकलेट। ए चॉकलेट, काय डार्क चॉकलेट, ये की इकडे इकडे ना, 2 मिनिटं ये ना। हाँ, लेडीज बुला रही है मुझे। ये कंटिन्यू, आई एम वेरी बिजी। ओके सर, आप उनके साथ बिजी रहिए, हम प्रोग्राम चालू करते हैं कंपटीशन। थोड़े परफॉर्मेंस के बाद आपको वापस बुलाएंगे हम। जजेस रेडी, नेक्स्ट कंटेस्ट। एकदा जोरदार टाळी द्या या कलाकारासाठी. नाला सोपाऱ्यावरून आपल्या इथे आलेली आहे. नाला सोपाऱ्यावरून आपल्या इथे आलेले जजेस. साऊंड ट्रॅक हा आपल्या इथून प्रॉब्लेम आहे, याची नोंद घ्या. साऊंड ट्रॅक हा आपला प्रॉब्लेम आहे.
कोई खबर है, कोई खबर है, जो भी खबर है खबरों में उनको लगाना नहीं, गाना। Thank you, Jia. Jia Maestri from Gujarat.
वाव, एकदा जोरदार टाळ्या उद्या नेहा पाटील साठी. एकदा जोरदार टाळ्या उद्या गौ लग गया रोग
सर्जन और विनाश के साथ साथ जन्म और मृत्यु की दैनिक लय का ब्रह्मांडीय चक्र का प्रतीक कैलास राणा शिवचंद्र मोरे